वर्षभरासाठी जिथे 8,000 होतं तिथे फक्त 6,000. त्यांनी आता द अल्टिमेटची बरोबरी करण्यास सुरुवात केलेली आहे. साहिल पाटील यांनी आपले धन्यवाद आहेत. चला, नारायण नगर गोविंदा पथक इथे रेडी आहे. मात्र तत्पूर्वी एक नियम जो आपला आहे तो तुम्हाला सांगतो. ज्या संघानं तिर्रीवरती 3 एक्के लावले होते त्यांचे 2 एक्के पण तिर्रीवरती लागतील. त्याचबरोबर ज्यांनी सिंगलवर 3 एक्के लावले होते ते सिंगलवर 2 एक्के लावतील. 2 एक्के 5 लावताना टॉपर वगळता थर लावायचे आणि 3 एक्क्यामध्ये खेळलेले खेळाडू चेंज करू नयेत असे हे आपले नियम आहेत, जे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. नारायण नगर गोविंदा पथक आपण लगेचच रेडी व्हायचंय. आई एकविरा गोविंदा पथक आलेलं आहे का मागोमाग? त्याच्या मागे हिंद मराठा गोविंदा पथक आहे का? चला, त्याच्या मागे युवा सम्राट गोविंदा पथक, ध्रुवी गोविंदा पथक. चला, टाइमर स्टार्ट करूया. आदरणीय योगेश्वर जाट साहेब मंत्रालय यांचं आगमन आहे ते या मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. साहेब मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. मंत्रालयातील एक महत्वाचं नाव आदरणीय योगेश्वरजी जाट साहेब यांचं आगमन आहे ते आपल्या मुख्य मंचावरती ऋतिकजी पाटील, विवेकजी पाटील सोबतीनं आपण पाहतायत आणि ऋतिकजी आणि सुमितजी आणि प्रथमेश या सर्वांचं आगमन झालं. सर्वांचं स्वागत आहे. प्रिपरेशन टाइम स्टार्ट होत आहे. 3, 2, 1 Let's play. Minus 20 seconds. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोविंदा पथकासाठी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. नारायण नगर गोविंदा पथक अत्यंत चपळाईनं दुसरा थर रचलेला आहे, तिसरा थर सुद्धा रचलेला आहे. ही जिद्द आहे पुढच्या फेरीमध्ये जाण्याची. कोण पुढच्या तिसऱ्या फेरीमध्ये जाणार? आणि अशा पद्धतीने 5 थर आरामात कडक आरामात. सलामी. आता कुठल्याही वेळेची मर्यादा नाही आहेत. सावकाश खाली या. चला, पुढचं गोविंद पथक रेडी आहे. लगेच मैदानावरती यायचं आहे. चला, आई एकविरा गोविंदा पथक. थोडं वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्याच्यामुळे थोडं आपण नारायण fast नगर घेतोय. गोविंदा पथकाची चपळता जर आपण बघितली असेल तर तिसऱ्या थरातला खेळाडू एकदम चपळतेनं चढलेला दिसला आपल्याला. पण रिझल्ट चला. थोड्या वेळानंतर. चला, आई एकविरा एक्झिट. आई एकविरा गोविंदा पथक. नारायण नगर एक्झिट. चला, नारायण नगर गोविंदा पथक एक्झिटला जायचंय. आई एकविरा गोविंदा पथक लगेच मैदानात यायचंय. सन्मान केला जाईल. साईनाथ गवळी आणि त्याच्या संपूर्ण टीमचा सन्मान होणार आहे. या साईनाथ. आई एकविरा गोविंदा पथकाच्या मागे हिंद मराठा गोविंदा पथकानं तयार राहायचंय. आई एकविरा गोविंदा पथक, वेळ घ्यायचा नाहीये. या साईनाथ गवळी आणि त्यांची संपूर्ण टीम लगेच प्रिपरेशन करून घ्या. आशुदादांना विनंती करतो आपल्या सन्मान झाल्यानंतर लगेचच आपण आमचे थर मित्र रचायला साईनाथ सुरुवात करणार आमच्याच आहोत. गावातील असलेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान आहे. त्याची संपूर्ण टीम आहे. संपूर्ण टीमचा सन्मान. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. चला रेडी. आता आपल्याकडे तितका वेळ नाहीये. तुम्ही किती बोटं दाखवा. एकदा की आम्ही स्टार्ट केलं की स्टार्ट. हॅलो. वेळेची मर्यादा असल्यानं सर्व संघांनी कृपया तातडीनं तयार राहायचंय. हिंद मराठा गोविंदा पथक आणि युवा सम्राट गोविंदा पथकानं तयार राहायचंय. चला, आई एकविरा गोविंदा पथक रेडी आहेत. स्टार्ट करायचं. ओके. 3, 2, 1 लेट्स. Minus 20 seconds. एक मिनिट. आयोजकांची आम्हाला सातत्याने विनंती, इतका वेळ घेतला तर होणार नाही. प्रिपेरेशन टाइम कडे तुम्हाला तेवढा वेळ मिळणार आहे. रिटर्न. आता कोणीही गर्जना देऊ नका. विनंती आहे सर्वांना. विनंती आहे नाही. सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे, कोणीही गर्जना देणार नाही आहात. रचितजी पाटील यांना विनंती असेल आपण वरती या. रचित. चला. 3, 2, 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds.
विकासजी आपण वरती यायचं. विकासजी, राजन नाईक साहेबांच्या पण पहिलं तर पीए 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. काय चपलाय, काय वेगानं जात आहेत. घाई गडबडीत कमीत कमी वेळामध्ये 5 थर लावण्यासाठी हा संघ ओह, 5 थराची कडक. कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सावकाश, आई एकविरा सावकाश. गोविंदा आता वेळ पदकासाठी. नाहीये. आता वेळेची मर्यादा नाहीये. सावकाश. ओम साई जय शाईचा जयघोष करत या संघानं 5 थरांची जी कडक सलामी दिलेली आहे. रचित पाटील या वरती आपण. रचित, खूप छान, खूप छान. चला नेक्स्ट टीम. पुढील संघ. हिंद मराठा गोविंदा पथकानं लगेचच मैदानात यायचंय. चला आई नंतर एकविरा रिझल्ट गोविंदा नंतर. पथकानं. चला रिझल्ट नंतर सांगूया. चला हिंद मराठा गोविंदा पथक एक्झिट पॉइंट खाली करा. Exit ला एक्झिट पॉइंट थोडीशी- खाली करा. एक्झिट खाली करा. चला हिंद मराठा गोविंदा पथक मैदानात यायचंय. पुढील पटकन. संघ हिंद मराठा गोविंद पथक. कुठल्याही पद्धतीचा वेळ घ्यायचा नाहीये, घोषणाबाजी करायची नाहीये. चला पटापट. त्यानंतर युवा सम्राट गोविंदा पथकानं सुद्धा लागोलाग तयार राहायचंय. घोषणा देऊ नका ही फक्त विनंती आहे, बाकी काही नाही. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण म्हणतोय. चला हिंद मराठा हिंद गोविंद मराठा पथक. गोविंदा पथक लगेच पोझिशन मध्ये या. चला पटकन. नयनजी मांगेला विनंती असेल आपण मंचावरती या. नयन आपलं स्वागत आहे. नयन या. नयन आमचे डीजे मास्टर आहेत. नयन या. रेडी आहेत. प्रिपरेशन टाइम. याने बाजूला या ना, बाजूला घ्या. थांबायचं नाही आहेत. आयोजक आम्हाला विनंती करतायत. प्रिपरेशन टाइम मध्ये वेळ भेटणार आहे. प्रिपरेशन टाइम नाउ स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. T-minus 20 seconds. एका प्रतिनिधीने इकडे यायचंय. एका प्रतिनिधीने इथे यायचंय. 10, आयोजकांच्या इथे. 9, 8, 7, चला 6, बाकीच्यांनी थराला यायचं. 5, चला 4, 3, 2, 1. पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये चढण्याची ती जिद्द, ती आता आतुरतेने अगदी वरती ज्या वेगानं जातात ना. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवायचं आहे. ही ट्रॉफी आपल्या नावावरती करायची आहे. त्याच्यासाठी सुरू असलेली ही गौडदौड सध्या दिसून येत आहेत. चौथा तर यशस्वी, 5व्या थरावरती कडक सलामी. सावकाश, आता वेळ नाही. आता वेळेची मर्यादा नाही आहेत. आरामात. नेक्स्ट. युवा सम्राट गोविंदा पथक यांनी लगेचच मैदानात यायचंय. लगेच तयार या. मैदानात राहा तुम्ही. या मैदानात या. आणि हिंद मराठाना इकडून एक्झिट घ्यायची आहे. आपले Left side संपूर्ण नी. वक्रतुंड बाल गोविंद पथकाचे मेंबर्स सर्वांनी तो एक्झिट पॉइंट खाली करा. जाण्यासाठी मदत करा. यस वाजवा. जमलाई उमरा बुड या मनवेल पाड्यात तिथं अलकाचा साऊंड नवाजई अलकाचा साऊंड तिथं अलकाचा साऊंड नवाजई अलकाचा साऊंड जमले तो सारे या मनवेल पाड्यात जमले तो बागा सारे या मनवेल पाड्यात चला रेडी. चला. थँक्यू. युवा सम्राट गोविंदा पथक लगेच तयार राहायचंय. कुठल्याही तोपर्यंत आपण, पद्धतीचा वेळ घ्यायचा नाहीये. लगेच युवा सर- सम्राट गोविंदा पथक. सर आपण लगेच सन्मानाच्या दिशेने जातोय. आपल्या मंचावरती श्री किरणजी किनी साहेब उपस्थित आहेत. मी श्री किरणजी किनी त्यानंतर सरांना विनंती ध्रुवी करतो आपण यावं. प्रतिष्ठान गोविंदा पथक रोहित यांनी दादा तयार आणि राहायचंय. आशु दादांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला चला टाइम सुरू करूया. फोटोग्राफर रेडी राहा फक्त इथे. तिथे सुरू पटकन होणार आहे. पटकन. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. अजून आणखीन बरेच संघ आहेत आपल्याकडे. चला युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक. आदरणीय व्यक्तिमत्व किरणजी किनी साहेबांचा सन्मान होतात. आपला साईनाथ नगरचे एक गोडसं व्यक्तिमत्व आहेत. आणि मायची शॉल, पुष्पगुच्छ आशुदादांच्या आणि रोहित दादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हे दिलं जात आहेत.
चला त्यानंतर हितेंजी किनी साहेब युवा आपल्या सम्राट मंचावरती आहेत. नारंगी गावचा गोविंदा पथक या यांचा वेळ सुरू होतोय. एक सन्मान नंतर लगेच आपण फक्त एक सन्मान घेतोय. हितेंजी किनी त्यानंतर सरांचा ध्रुवी सन्मान होतोय. प्रतिष्ठान यांनी तयार राहायचंय. सन्मान होतोय आदरणीय हितेन किनी साहेब आपल्या नारंगी गावचा आहेत, समाजसेवक आहेत, युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. जय जगन्नाथाची प्रतिकृती असलेला आपण हे सन्मान चिन्ह त्यांना देतोय. थँक्यू सो मच. चला प्रिपरेशन टाइम नाव स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि अशा पद्धतीनं युवा सम्राट गोविंदा पथक पहिला थर रचलेला आहे. तिसरा थर आणि आता हा पाचवा थर. कडक सलामी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत युवा सम्राट गोविंदा पथकासाठी. सावकाश खाली यायचं. नेक्स्ट पुढचं गोविंदा पथक. ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथक यांनी लगेचच मैदानात यायचंय. त्यानंतर माऊली गोविंदा पथक आणि जानुवाडी गोविंदा पथक यांनी तयार राहायचंय. ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथक यांनी लगेचच मैदानात यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ घालवू नका. कृपया सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे, वेळ घालवू नका. आम्ही ज्या पद्धतीने नावं घेतोय त्या पद्धतीनं लवकरात लवकर मैदानात या. थँक्यू डीजे. माऊली गोविंदा पथक आणि जानुवाडी गोविंदा पथक लागोलाग मागे तयार राहायचंय. आणखी एक महत्वाची सूचना आहेत. एम्पायर जिमच्या माध्यमातून पहिलं, दुसरं आणि तिसरं ज्या 3 नंबरमध्ये जे संघ राहतील त्यामधील एका अशा मेंबर्सला पूर्ण वर्षामध्ये एम्पायर जिम मध्ये फ्री मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्री दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे कुठलाही कॉस्ट घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे एक महिला आणि 2 पुरुष, महिलाही आहेत, महिलांचंही पथक आहे. त्याच्यामुळे त्याही गोष्टी आहेत. एम्पायर जिम आपल्या बरोबर साईनाथ नगर येथे असलेलं एम्पायर जिम आहेत आणि त्याचे प्रोप्रायटर साहिलजी पाटील आपल्या मंचावरती आहेत. चला ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथक तयार आहे. त्यानंतर माऊली गोविंदा पथक आणि जानुवाडी गोविंदा पथक यांनी तयार राहायचंय. चला रेडी आहेत. 3, 2, 1 लेट्स प्ले. Minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला चपलाईनं मात्र हा गोविंद पथक चाललाय. ध्रुवी खूप चांगला वेग. ओ खडक. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथकासाठी. 5 आरामात. थरांची ही कडक सलामी. काय वेगानं गेले, वेगानं उतरलेत. आपल्या मनापासून आभार आहे. पुढचं गोविंद पथक रेडी राहायचं आहे. तोपर्यंत माऊली मंचावरती, गोविंदा पथक यांनी लगेचच मैदानात यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडायचा नाहीये. पुढील सन्मान येतो वक्रतुंडाचे जे मंचावरती. सहकारी आहेत त्यांनी थोडस लगेचच मैदानात घेण्यासाठी गोविंदा पथकांना सांगायचंय. पुढील सन्मान मंचावरती होणार आहेत. आदरणीय अक्षयजी मस्के साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी अक्षयजी मस्के साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. हा सन्मान करण्यासाठी आशु दादांना विनंती असेल आणि रोहित दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहेत अक्षयजी मस्के साहेबांचा. त्यानंतर माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह ते मात्र दिलं जात आहेत. जय जगन्नाथाचं प्रतिकृती असलेले सन्मान चिन्ह. त्यानंतर एम्पायर जिमचे आदरणीय साहिलजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एम्पायर जिमचे प्रोप्रायटर साहिलजी पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. माऊली गोविंदा पथकानंतर बंजारा प्रतिष्ठानच्या आकाजी चव्हाण आपणास विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. या साहिल पाटील.
एम्पायर जिमचे मालक यांच्याच माध्यमातून संधी असणार आहे आपल्या साईनाथ नगर येथे असलेलं चला या सन्मानानंतर प्रिपरेशन टाइम स्टार्ट होतोय हा सन्मान आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन टाइम होणार आहे स्टार्ट त्याच्यामुळे सन्मान होतोय एम्पायर जिमचे ग्रुप रायटर आदरणीय साईजी पाटील सर यांचा सन्मान प्रिपरेशन टाइम स्टार्ट होत आहे 3 2 1 लेट्स प्ले Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि अशा पद्धतीनं हा 5 थरांची कडक सलामी माऊली गोविंदा पथकाची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माऊली गोविंदा पथकासाठी कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाहीये सावकाश उतरायचंय आणि त्यानंतर जानुवाडी गोविंदा पथकानं मैदानात यायचंय जानुवाडी गोविंदा पथक त्यानंतर कैवारी गोविंदा पथक यांनी सुद्धा तयार राहायचंय Exit साई घ्या. वैष्णवी गोविंदा पथक यांनी सुद्धा तयार राहायचंय आणि सगळ्यात शेवटचं हृदय सम्राट गोविंदा पथक यांनी सुद्धा तयार राहायचंय त्यानंतर आपल्या नालासोपारा ईस्ट मध्ये असलेलं रुबाब जे शॉप आहेत कपड्यांचं क्लोथचं जे शॉप आहेत त्याचे मालक प्रणयजी शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांची टीम उपस्थित आहेत या सर्वांना विनंती आपण सर्वांनी यावं प्रणयजी शिंदे साहेब आणि त्यांची टीम मी आशु दादांना विनंती करतोय रोहित दादांना विनंती करतो आपला शुभ हस्ते सन्मान केला जाईल प्रणयजी शिंदे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम जानुवाडी गोविंदा पथकानं तयार राहायचंय मात्र तत्पूर्वी हा मान्यवरांचा सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय नालासोपारा पूर्वी येथे असलेलं आपलं रुबाब शॉप क्लोथ शॉप त्यानंतर कैवारी गोविंदा पथकानं सुद्धा तयार राहायचंय धन्यवाद मान्यवरांचा मनापासून आभार आहेत चला रेडी आहेत कैवारी प्रिपरेशन गोविंदा पथक टाइम आहे नाव स्टार्ट 3 2 1 लेट्स प्ले Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि अशा पद्धतीनं जानुवाडी गोविंदा पथकानं पहिला थर रचलेला आहे दुसरा थर वरती जातोय अत्यंत चपळाईनं हा संघ थर रचतोय जानवाडी गोविंद पथक साहिल पाटील बरोबर ज्यांचं जिम जिथे आहेत जानुवाडी गोविंदा पथक आरामात. 5 थरांची कडक सलामी पुढचं गोविंद पथक कैवारी गोविंदा पथक यांनी लगेचच मैदानात यायचंय कैवारी गोविंदा पथक त्यानंतर साई वैष्णवी गोविंदा पथक आणि चला कैवारी मैदानावरती येत आहेत एक्झिट बरोबर या बाजूला एक्झिट आहेत ते एक्झिट घ्या समोरून कैवारी आलाय साई वैष्णवी गोविंदा पथक आणि हृदय सम्राट गोविंदा पथक यांनी तयार राहायचंय चला कैवारी गोविंदा पथक कुठलाच वेळ न घेता लवकरात लवकर पोझिशन घ्यायची आहे क्रेन वरती जे आहेत त्यांनी कृपया खाली उतरावं जर तुमचा संघ इथे असेल तर त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल चला कैवारी गोविंद पथक रेडी हा ओके ओके चला प्रिपरेशन टाइम मध्ये तुम्हाला रेडी होण्यासाठी वेळ आहे 20 सेकंडचा त्यामुळे तुम्ही अतिरिक्त वेळ घेऊ नका चला रेडी 3 2 1 लेट्स प्ले Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कैवारी गोविंदा पथक
अत्यंत चपळाईनं तिसरा थर आणि चौथा थर सुद्धा त्यांनी रचलेला आहे आणि पाचव्या थराचा हा टॉपर वरती जाऊन कडक सलामी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कैवारी गोविंदा पथकासाठी. आरामात. अत्यंत चपळाईनं वेगानं हा संघ थरावर थर रचत गेला आणि आता अशा पद्धतीनं हा संघ खाली उतरतोय. कुठल्याही अरे. प्रकारची घाई गडबड करायची नाहीये. आधी त्यांना उतरू द्या, नंतर टाइम विचारा. आधी टाइम विचारता बाजूले बाबा किती टायमर झालाय. नेक्स्ट चला साई वैष्णवी गोविंदा पथकानं मैदानात यायचंय. आणि त्यांची जोपर्यंत एंट्री होईल तोपर्यंत आदरणीय रवी राठोड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी हृदय सम्राट आदरणीय रवी गोविंदा राठोड पथकानं साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण मैदानात यावं. यायचंय. रवी राठोड साहेबांचा सन्मान होतोय. आशु दादा आणि रोहित दादांना विनंती असेल आपला शुभ असते. आमचे मित्र एक गोड असं व्यक्तिमत्व रवी दादा राठोड यांचा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुरुवातीला रवीजी राठोड यांची देखील मानाची हंडी असायची, सराव हंडी, जी आम्ही प्रत्येकानं पाहिलेली आहेत. म्हणजे जे सुरुवात साईनाथ नगर मध्ये करणारा रवीजी राठोड आहेत आणि त्यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी करण्यात आला. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. चला Ready साई आहे? वैष्णवी गोविंदा पथक 3, 2, 1, लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. साई वैष्णवी गोविंदा पथक अत्यंत चपळाईनं हा संघ थरावर थर रचतोय. जर आपण बघितलं तर आता तिसरा थर रचलेला आहे. कुठल्याही प्रकारचा घाई गडबड करायची नाहीये. आणि आता हा पाचवा थर. कडक सलामी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साई वैष्णवी गोविंदा पथकासाठी. सावकाश उतरायचंय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाहीये. तुझ्यामुळेच केलंय चेटिंग आला साऊंड जातो ट्रेडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढे हृदय सम्राट गोविंदा पथकानं मैदानात यायचंय. हृदय सम्राट गोविंदा पथक ऋतिक तुझ्या चिकन्या रुपड्याला हृदय सम्राट गोविंदा पथक यांनी लगेच तयार राहायचंय. चला घाई करा, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. चला 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 घाई करा पटकन. हृदय सम्राट गोविंदा पथक. चला आपल्याला अजून थर्ड राऊंड मध्ये जायचंय, फायनल राऊंड मध्ये जायचंय. लवकरात लवकर घाई करा, फायनल राऊंड अजून घ्यायचंय. साई वैष्णवी दिलं नाही? गोविंदा पथकाचे या. जे प्रमुख आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. साई वैष्णवी गोविंदा पथक. तोपर्यंत हृदय सम्राट गोविंदा पथकानं प्रिपरेशन करून घ्यायचे पटकन. एकदा वेळ सुरू झाला की आम्ही थांबणार नाही. जाटे सरांना विनंती असेल सर, आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जात आहे. सरांच्या शुभ हस्ते जाटे सरांना विनंती आहे सर, आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. साई वैष्णवी गोविंदा पथकाचा इथे सन्मान होतोय. 5 थरांची सलामी त्यांनी इथे दिली आहे. दुसऱ्या फेरीला सुद्धा आहेत. चला रेडी आहेत? हृदय सम्राट रेडी आहेत? प्रिपरेशन टाइम स्टार्ट. 3, 2, 1, लेट्स प्ले. Minus 20 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि 5 थरांची ही कडक सलामी. हृदय सम्राट गोविंदा पथक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोविंदा पथकासाठी. आणि आता लगेचच आपण
थर्ड फेरीसाठी तिसऱ्या फेरीसाठीचे संघ रिझल्ट आपल्यापर्यंत येणार आहेत, पण त्यापूर्वी आता थोडस आपण एन्जॉय करण्यासाठी आपली जी डान्स कंपनी आहेत त्यांना इन्व्हाइट करतोय. सर यावं, भरपूर वेळानंतर तुम्हाला ही संधी देत आहेत, या. डीजे डीजे आता 10 संघ जे आपल्या समोर होते त्यातनं 5 संघ हे फायनलला जाते तिसऱ्या एक मिनिट फेरीसाठी थांबतोय, जातील. कारण सन्मान होतो योगेश्वर झाट सरांचा, जे मंत्रालयामध्ये आपण पाहिलं तर ज्यांना आपण नेहमीच पाहिलं असे योगेश्वर झाट साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आशुदादा आणि रोहित दादांच्या शुभ हस्ते होतोय. आई एकविरा गोविंदा पथकाचा प्रतिनिधी असेल त्यांनी स्टेज जवळ यायचंय आणि ते मान्यवरांचा सत्कार होतोय. वेळात वेळ काढून मान्यवर इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार. आणि आता ते 10 संघ इथे उपस्थित होते त्यातल्या 5 संघांची नावं आपण डिक्लेअर करतोय. त्यातले 4 संघ हे तिसरी फेरी खेळतील आणि एक संघ जो असेल तो चिठ्ठी टाकून वर जाईल फायनलसाठी. आणि शेवटच्या फायनल फेरीमध्ये 3 संघ असतील जे विजेता आणि उपविजेता यासाठी खेळणार आहेत. पाच संघांमध्ये पहिला संघ आहे आई एकविरा गोविंदा पथक.